आजच्या जनरेशन आपण जेनझी म्हणतोय ना, जे पालक खूप कन्फ्यूज आहेत की यांच्याशी बोलायचं कसं हेच कळत नाहीये. त्यांना काय करायचं असतं, त्यांना एक टॅबलेट दिला की त्यांचं जग तिथे संपलेलं असतं. तर इथे संवाद थांबलाय. माझं मूल नक्की कशातनं जातंय, त्याला नक्की काय आवडतं हे कधी कधी मला सोशल मीडियाच्या स्टेटसवरनं कळतं. करेक्ट. मला माहितीच नाही की तो ह्या प्रॉब्लेम मधनं जात होता, तो ह्या डिप्रेशन मधनं जात होता. ते जर एकलकोंडे झाले आणि फोन हा एकमेव त्यांचं रिलेशनशिप ठरलं, तर त्यांचं त्या एका बॉक्समध्ये आयुष्य सीमित आहे. एवढं काही झालेलं नाहीये, त्याची ही नेहमीची नाटकं आहेत. असं करून इग्नोर केल्यामुळे सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे मला माझे पेरेंट्स ऐकूनच घेणार नाहीत ह्याच्यावर शुअर आहे आणि पालकांना वाटत त्याच्याशी बोलून उपयोग नाही. एक 13 वर्षाचा मुलगा, आई वडिलांचा डिवोर्स नाही झाला, पण घरात थोडीशी अनबन आहे आणि त्यातून करोना पिरियड चालू, त्यामुळे घरात सगळेच आहेत आणि त्यामध्ये जास्त प्रकर्षाने दिसतंय, जाणवतंय. आणि त्यातल्या आजी आजोबा सतत टीव्ही लावून टिपिकल मराठी सिरियल बघतो. ह्याच्यात मुलगा एकटाच आहे, तो स्वतःला रमवतोय, व्हिडिओ काढतोय आपले. आणि जेव्हा समोर आणलं गेलं की त्याचं लक्ष नाहीये म्हणून, तेव्हा मी म्हटलं की काय तू सांग, आई काय बोलली, तुला काय वाटतं. 13 वर्षाचा म्हणजे बऱ्यापैकी बोलू शकणारा मुलगा असतो. भाजी मंडई झाली माझ्या डोक्याची माझ्या घरच्यांमुळे, हा त्याचं पहिलं वाक्य. हुशार मुलगा, चांगल्या शाळेतला मुलगा, बऱ्यापैकी पहिल्या 1-2 मध्ये यायचा, पण पहिला नाही आला म्हणून वडील पट्ट्याने फोडायचे. ओके. सो त्याने काहीही केलं तर एका मार्काने जर तो दुसरा आला तर तो घरी जायला घाबरायचा. जेवताना आपण मोबाईल, त्याशिवाय ते जेवत पण नाहीत. बरोबर. आणि पालकांनाही असं वाटतं की ठीक आहे ना, तो जेवतोय तरी ऍटलिस्ट, सो त्यामुळे ते फोन देतात आणि फोन नसेल तर ते जेवत नाहीत. हे कितपत योग्य आहे? स्लीपलेस व्हायला लागलेत मुलं. लहान मुलांच्या डोळ्याखाली आतापासून काळं आहे, कारण सतत डोळे फाडून फाडून ते बघतायत आणि ते सोशल ह्याच्यातनं एकलकोंडे झालेत. त्यामुळे सोशल मीडियाचा एक मोठा ड्रॉबॅक आहे. घरात पाहुण्याला तरी बाहेर यायचं नाही, भेटायचं नाही, फ्रेंड्स नको असतात, खाली खेळायला जायचं नाहीये, सतत एका रूम आणि टॅबलेट द्या आणि मग तो खुश आहे. आपण आता फोन बंद नाही करू शकणार आहोत. बरोबर. मग आपण काय करू शकतो, निगोसिएशन्स, डील्स. 30 मिनिट मोबाईल बघ, 30 मिनिट आउटडोर ऍक्टिव्हिटी. आई वडील आपल्यातच भांडत बसतात, मुलाकडे लक्षच नाही. मग अटेन्शन सेकिंगसाठी तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता आहे, किंवा मग तो एकदम गुड बॉय बनेल. ओके. अगेन एक्स्ट्रीम केसेस याच्यात होऊ शकतात की मला लवकरात लवकर इथनं बाहेर पडायचंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर शिल्पा पोळ, आणि हे एक चाइल्ड काउन्सिलर, रिलेशनशिप काउन्सिलर, आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही लास्टचा पॉडकास्ट पाहिला असेल, त्याच्यामध्ये रिलेशनशिप काउन्सिलिंगवरती बऱ्याच चांगल्या गोष्टी मॅमनी शेअर केल्या होत्या. तसाच आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो चाइल्ड काउन्सिलिंगवरती होणार आहे. लहान मुलांना बऱ्याच गोष्टी पालकांकडनं ज्या माहिती, म्हणजे एक अंडरस्टँडिंग जी असते ती कशी असायला हवी आहे, ती आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजेल. हा पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि जो मागे आपण पॉडकास्ट केला होता रिलेशनशिप काउन्सिलिंग, तो खूप सुंदर, म्हणजे खूप छान कॉमेंट्स पण आहेत आणि चांगल्या लोकांनी पाहिला तो व्हिडिओ. सो आजचा चाइल्ड काउन्सिलिंगवरती आपण पॉडकास्ट करू. बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे जे मला वाटतं की कव्हर करूया आणि पालकांनाही ते माहिती पडणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. सो सर्वात आधी मला सांगा की चाइल्ड काउन्सिलिंग ही का महत्त्वाची आहे, आणि आजच्या जनरेशनमध्ये ती गरजेची आहे का? बरोबर. आजच्या जनरेशन आपण जेनझी म्हणतोय ना, जे पालक खूप कन्फ्यूज आहेत की यांच्याशी बोलायचं कसं हेच कळत नाहीये. त्यांना काय करायचं असतं, त्यांना एक टॅबलेट दिला की त्यांचं जग तिथे संपलेलं असतं. तर इथे संवाद थांबलाय. आणि संवाद जो आहे तो फक्त टेक्स्टनी होतो, डिजिटल कम्युनिकेशन आहे. त्याच्यामुळे भावनात्मक कम्युनिकेशन होतच नाही. त्यामुळे माझं मूल नक्की कशातनं जातंय, त्याला नक्की काय आवडतं हे कधी कधी मला सोशल मीडियाच्या स्टेटसवरनं कळतं. करेक्ट. मला माहितीच नाही की तो ह्या प्रॉब्लेम मधनं जात होता, तो ह्या डिप्रेशन मधनं जात होता. आणि मग त्यांनी कधीतरी काहीतरी टोकाचं पाऊल घेतलंय किंवा एखादं व्हॉट्सअप स्टेटस टाकलेलं आहे, आणि मग मी जागी होते किंवा होतो की अरे बापरे, आणि मग मी संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे माझ्या पाल्याशी. पण हा कम्युनिकेशन जे बंद होत चाललंय ते एकतर डेव्हलप झालं पाहिजे. मुलांना देखील व्यक्त होण्यासाठी स्पेस निर्माण झाली पाहिजे. त्यांनाही माहिती पाहिजे की असं काहीतरी अवेलेबल आहे की जिथे आपल्याला स्पेस मिळू शकते. आणि तो अवेअरनेस पालकांमध्ये पण डेफिनेटली गरजेचा आहे की मूल का ते एक्झिट शोधतंय डिजिटल मीडियामध्ये. तर आपल्यातनं काही कमी पडतंय का, आपण ती स्पेस देऊ शकत नाही आहोत का, आपल्याला काही समजत नाहीये का. थोडक्यामध्ये चाइल्ड काउन्सिलिंगची गरज खूप अवेअरनेससाठी आहे.
ओके. कारण की त्यातनं ते घडत जाणार आहेत, त्यातनं ते पुढचे निर्णय घेणार आहेत. बरोबर. ते जर एकलकोंडे झाले आणि फोन हा एकमेव त्यांचं रिलेशनशिप ठरलं तर त्यांचं त्या एका बॉक्समध्ये आयुष्य सीमित आहे. प्रत्यक्ष आपण जसं म्हणतो की प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर काय वागायचं, सॉफ्ट स्किल कशी डेव्हलप करायची, इथे ते कायम कमी पडतील. बरोबर. त्यामुळे फार महत्वाचं आहे की एकदा त्यांचं डोकं तिथनं बाहेर काढून जगाकडे पण करायचं आहे, पालकांकडे करायचं आहे. तर याच्यासाठी चाइल्ड काउन्सिलिंगची निश्चित गरज आहे. ओके. पालक इतके जास्त इन्सिक्युअर आहेत की 5 वर्षाच्या मुलालाही काउन्सिलिंगला आणतायत. ओके. की तो लक्ष देत नाही, तो ऐकत नाही, याचं काउन्सिलिंग करा. आणि काही लोक जाणीवपूर्वक समजून उमजून सुद्धा काही गरज नाहीये, एवढं काही झालेलं नाहीये, त्याची ही नेहमीची नाटकं आहेत, असं करून इग्नोर केल्यामुळे सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आणि अनफॉर्च्युनेटली काउन्सिलिंग करणं टाबू आहेच नाही की म्हणजे मी वेडा आहे का, म्हणजे मी वेडी आहे का, अजूनही आहे अशा प्रकारच्या कन्सेप्ट. पण त्याच्यामुळे काय होतंय की तुमचं विश्व ओपन होत नाही अगेन, आणि तुम्ही ॲझम्पशनमधनं एकमेकांशी वागताय, बोलताय. म्हणजे मला माझे पेरेंट्स ऐकूनच घेणार नाहीत ह्याच्यावर शुअर आहे, आणि पालकांना वाटतं त्याच्याशी बोलून उपयोग नाहीये. करेक्ट. तर हा गैरसमज कधीच दूर नाही होणार आहे. त्यामुळे फार महत्वाचं आहे की इथे ते ओपन होणं आणि त्याच्याविषयी बोललं जाणं. ती ट्रान्सपरन्सीची स्पेस मग अशी म्हणतात असं फार गरजेची. एक केस आली होती जी 8वी-9वीतली मुलगी आहे. केस सुरुवातीला खूप सिम्पल होती की अभ्यासात लक्ष नाहीये, ऐकत नाहीये, सतत मोबाईलमध्ये ॲडिक्शन आहे. 90% पालक आज फक्त ह्याच कंप्लेंट्स घेऊन येतात. मग मी आईला बाहेर पाठवलं, कारण की मुलीची बॉडी लँग्वेज जेव्हा आपल्याला कळते तेव्हा लक्षात येतं की इथे पालक शेजारी असतील तर मुलं काही बोलणार नाही, ते फार महत्वाचं आहे. सो माझ्या क्लिनिकमध्ये मी पालकांना बाहेर पाठवते. 4 वर्षाचं मुलं असू देत, नाहीतर 10 वर्षाचं असू देत, नाहीतर 20 वर्षाचं. माझं असं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही त्या स्पेसमधनं पालक किंवा जो कोण केअर गिव्हर त्याच्याबरोबर आलेला आहे त्याला जर बाजूला काढलं तर मूल तुमच्याशी बोलतं. बरोबर. तर जेव्हा मी तिच्याशी मग बोलायला लागले त्या मुलीशी, तेव्हा ती फक्त रडत होती. तिला बोलता सुद्धा येत नव्हतं, एवढे हुंदके. आणि तिने मला तिचा मोबाईल दाखवला डायरेक्ट. तिने काही कम्युनिकेशन केलं नाही, काही उत्तरं दिली नाहीत, नुसती माझ्याकडे शून्यात बघितल्यासारखी बघत होती. आणि त्या मोबाईलमध्ये तिने काढलेली चित्रं होती. ओके. त्या चित्रामध्ये किमान एक 20-25 चित्र मी बघितले असतील, त्याच्यात एकच चित्र होतं, म्हणजे 20-25 सेम चित्र, ज्याच्यात एक डोळा आहे त्याच्यातनं काही अश्रू आहेत. अच्छा. त्या पलीकडे त्याच्यात काही नव्हतं, पण त्या छटा 25 चित्रांच्या वेगवेगळ्या होत्या. ओके. आणि ती पण रडत होती माझ्यासमोर. सो मी तिला विचारलं की का रडतेस, तू माझ्याशी जर बोललीस, तुझ्या आईला मी बाहेर पाठवलं, यू नीड टू ट्रस्ट मी. मग ती सुरू झाली की ही अशीच सगळ्यांकडे मला नेते. ओके. आणि ती फक्त माझ्याविषयी वाईटच बोलते. माझी कुठलीही अचिव्हमेंट तिने आतापर्यंत कोणाला सांगितलेली नाही. पण मी जर एवढंच काही चुकले किंवा मी ऐकलं नाही किंवा 5 मिनिटं मोबाईल जास्त बघितला तर ती सकाळपासून आईला सांगणार, बहिणीला सांगणार, दिवसभर त्याच गॉसिपिंग मध्ये राहणार, चुका सांगणार. आणि शी इज अ विक्टिम फॉर मी. म्हणजे माझ्या आईला माझ्यामुळे त्रास होतो आणि मी ते कंट्रोल नाही करू शकत. तर हे इतकं डीप आहे, इंटेन्स, जे त्या मुलाला व्यक्तही करता येत नाहीये. तो रागात पण आहे, तो गिल्टमध्ये पण आहे, आणि आई ते पुरेपूर त्याला गिल्ट देते आहे की तुझ्यामुळे मी प्रॉब्लेममध्ये आहे. आणि त्यातून जर सिंगल पेरेंटिंग असेल इथे अनफॉर्च्युनेटली, तर ते सगळा सिंगल पेरेंटिंगचा लोड त्या मुलावर दिला गेलेला आहे. ओके. तर मग अशा वेळेला त्यांना व्यक्त करण्यासाठी मला एक कळलं की ड्रॉइंगने ती व्यक्त होते. तर मग मी तिला ड्रॉइंगच्या माध्यमातूनच व्यक्त करायला सुरुवात केली, शाब्दिक नाही. कारण की अशा ठिकाणी कधी कधी भावना इतक्या इंटेन्स असतात सागर की व्होकॅब्युलरी कमी पडते, किंवा आपण ते शब्द त्याला न्याय नाही देऊ शकत. आणि त्यातून लहान मुलांकडे एवढी व्होकॅब्युलरीच नाहीये ना. आज 10-15 वर्षांकडे तरी आहे, पण अजून लहान मुलं आलं त्यांच्याकडे एवढी व्होकॅब्युलरी नाहीये. मग मी त्यांना त्यांच्या ड्रीम्स विषयी विचारते. ओके. एका मुलीने अत्यंत सुंदरपणे तिचं ड्रीम सांगितलं. एकच ड्रीम यायचं की एक मोठा शार्क आहे आणि एक छोटा बेबी फिश आहे, आणि प्रत्येक ड्रीममध्ये तो त्याचा मागे लागायचा आणि बेबी फिश कसा चुकवायचा, प्रत्येक वेळा तो जिवंत राहायचा. हे एकच ड्रीम तिला काही वर्ष पडत होतं. मग मी तिला त्या कॅरेक्टरायझेशनला डिस्क्राईब करायला सांगितलं की व्हॉट इज बेबी फिश, तो काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, डिस्क्राईब बेबी फिश, डिस्क्राईब व्हेल, और जो काय मोठा मासा होता. शेवटी ते त्यातनं स्वतःलाच डिस्क्राईब करतात. आपण पर्सोनिफिकेशन करत असतो आपल्या आजूबाजूच्या गोष्टीचं. तुम्ही बघा, काही काही मुलांकडे ना एक छोटीशी डॉल असते, किंवा अगदी ते कळकटलं अगदी खेळणं असतं जे त्याला सोडायचं नसतं, तेच घेऊन झोपतात आणि त्याला एक नाव दिलेलं असतं आणि ते म्हणतात हिला नाही आवडत आहे, हिला राग येतोय, व्हॉट इज दॅट, हू इज दॅट डॉल.
तर ते स्वतःलाच रिप्रेझेंट करतायत. अच्छा. तर त्या जर तुम्हाला ते क्लूज ओळखता आले तर प्रत्येक वेळा मी विचारते ना सांग उत्तर दे, बरोबर, ॲटिट्यूड ठेवला तर मूल तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार नाही. ओके. कारण त्यांना तुमची भीती वाटणार आहे, तुमच्या जजमेंटची भीती वाटणार आहे. ते न करता त्यांना त्यांचा जो फोटो त्यांना व्यक्त होऊ दिलं तर ते जास्त स्मूथली व्यक्त होतील. ते कुठले रंग वापरतात ड्रॉइंगमध्ये जास्त, त्या रंगाचं पण एक महत्त्व आहे. आणि त्यांना डिस्क्राईब करायला सांगा. त्यांना स्वतःला डिस्क्राईब करायला सांगितलं तर ते नाही करणार, पण तुम्ही त्या टेडीबेअरला डिस्क्राईब करा, त्या निमोला डिस्क्राईब करा, त्या फिशला डिस्क्राईब करा, ते इतकं सुंदर डिस्क्राईब करतात. म्हणजे अजून एक एक्झाम्पल आपण पुढे जाण्याच्या आधी, एक 13 वर्षाचा मुलगा, आईवडिलांचा डिवोर्स नाही झाला पण घरात थोडीशी अनबन आहे आणि त्यातून करोना पिरियड चालू, त्यामुळे घरात सगळेच आहेत आणि त्यामध्ये जास्त प्रकर्षाने दिसतंय, जाणवतंय. आणि त्यातले आजी आजोबा सतत टीव्ही लावून टिपिकल मराठी सिरियल बघतात. ओके. ह्याच्यात मुलगा एकटाच आहे, तो स्वतःला रमवतोय, व्हिडिओ काढतोय आपले. आणि जेव्हा समोर आणलं गेलं की त्याचं लक्ष नाही आहे तेव्हा मी म्हटलं की काय, तू सांग आई काय बोलली, तुला काय वाटतं. 13 वर्षाचा म्हणजे बऱ्यापैकी बोलू शकणारा मुलगा असतो. भाजी मंडई झाली माझ्या डोक्याची माझ्या घरच्यांमुळे, हा त्याचं पहिलं वाक्य. म्हटलं ओके, डिस्क्राईब इट. त्याने एक एक भाजीला एक एक इमोशनचं नाव दिलं, सागर. अच्छा. आणि ते इतकं चपखल होतं त्या भाजीचं जे कॅरेक्टर असतं की दुधी कसा असतो, केळं कसं असतं, हे कसं असतं, त्याप्रमाणे त्याने हे इमोशन म्हणजे आई आहे, हे इमोशन म्हणजे बाबा आहेत, हे इमोशन असं. आणि मी सगळ्यांचंच सगळं ऐकतोय आणि बघतोय, मला सगळ्यांचीच बाजू माहिती आहे, मी कोणाच्या बाजूने बोलायचं. मग माझं लक्ष नाही लागत अभ्यासात. बरोबर. मग इथं काउन्सिलिंग नक्की कोणाला करायचा हा प्रश्न आहे माझ्यासमोर. फॅमिलीला की मुलाला? त्याला क्लॅरिटी आहे, बरोबर, त्याला काय फील होतं याची. बरोबर. आणि आई सांगते की हा बोलत नाही आमच्याशी, कसा बोलणार? तो संवाद सुरू करायला तुम्ही काय करताय. तर पालकांचा रोल इथे खूप महत्वाचा आहे. जेंटल पॅरेंटिंग म्हणजे काय? जेंटल पॅरेंटिंगमध्ये माझ्या मते पालक खूप सजग असतात, अवेअर असतात की काय पद्धतीने माझं मूल वाढतंय, त्याचा स्वभाव कसा आहे. ते कम्पेअर करत नाहीत. त्यांना ही अवेअरनेस असतो की माझं मूल वेगळं आहे, ते शेजारच्या मुलासारखं नाही आहे. जरी एकाच वर्गात आहेत, एकाच शाळेत आहेत, एकच शिक्षकाकडे शिकतात, पण तो कदाचित जास्त सेन्सिटिव्ह आहे. करेक्ट. तर मी त्याला त्या पद्धतीने मी प्रश्न विचारू शकत नाही जे माझ्या मोठ्या मुलीला विचारले कदाचित. ओके. तर हा अवेअरनेस ज्या पालकांना असतो, सजगता जी असते की नाही मी ज्या पद्धतीने मोठ्याला ट्रीट करतो त्याच्या हा वेगळा आहे. बरोबर. आणि राईट क्वेश्चनिंग गेट्स राईट आन्सर. तर मला जर माझ्या मुलाला राईट क्वेश्चनिंग माहीत असेल, सुसंवाद माहीत असेल कसा करायचा, की ओरडू नकोस रे असं म्हणण्यापेक्षा तू अपसेट आहेस का, काय झालं, एवढं काय राग करतोस, आपण प्रश्न सेम विचारतोय पण त्याला आपण अटॅक नाही करतो. राईट. तर जेव्हा जेव्हा आपण मुलांना थोडंसं डॉमिनेटिंगली काय विचारतोय, रागवून विचारतोय, रडून विचारतोय, कंटाळून विचारतोय, त्यांना तो अटॅक असतो. आधी ऐकून तर घ्याई, ते आपण केलेलंच नसतं. तर माझ्यामध्ये हे जेव्हा आपण सजगतेने करतो तेव्हा आपल्याला योग्य उत्तरं मिळतात. योग्य उत्तरं मिळाली की योग्य उपाय करता येतात. बरोबर. तर ही सजगता असेल तर दॅट इज अ जेंटल पॅरेंट. ओके. बऱ्याच पॅरेंटला प्रॉब्लेम हा असतो की माझ्या मुलाचा अभ्यासात लक्ष नाही लागत. सो इथे म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो? एक तर कॉमनली इतके गैरसमज आपल्या मुलांविषयी पालकांनी हे केले. पेरेंट टीचर मीटिंगमध्ये ओके काहीतरी घेऊन येतात डोक्यात, आजूबाजूच्या जे सगळे पेरेंट्स एकमेकांचे ग्रुप असतात त्याच्यात काही चर्चा होतात, त्याच्यातनं काहीतरी नॉलेज घेऊन येतात. पण जसं मी आत्ता सजग पेरेंटिंगचं बोलले की प्रत्येक मूल वेगळं हे आधी लक्षात घ्या. बरोबर. जे शेजारचं पण व्रात्य तुमचंही व्रात्य पण त्या दोन्ही याची कारणं वेगळी आहेत. आज समजा तुमचा मुलगा अभ्यासाला बसल्यानंतर 5 मिनिटं अटेन्शन देऊ शकतोय, अटेन्शन स्पॅन त्याचा तेवढाच आहे, आणि शेजारचा 20 मिनिटं देऊ शकतोय, तर त्याची कारणं वेगळी असणार आहेत. तो का डे ड्रीमिंग करत बसलाय, लक्ष कुठे तुझं, खिडकी बाहेर काय बघतोयस, किंवा अचानक त्याला खायला लागतं, शू लागते, हे काय होतंय सारखं. तर अटेन्शन स्पॅन हा फिजिकल पण आणि मेंटल पण आहे. ओके. फिजिकल म्हणजे तुमच्यात काही हॉर्मोनल चेंजेस होत असतील, तुमचे हॉर्मोन्स कसे रिलीज होत आहेत त्याच्याप्रमाणे पण अटेन्शन स्पॅन बदलू शकतो. मी कुठल्या स्ट्रेसने अभ्यासाला बसतोय किंवा बसती आहे, मला समजा कंट्रोलिंग पेरेंट आहे किंवा माझ्याकडनं पण खूप जास्त अपेक्षा, ओव्हर एक्सपेक्टेशन्स आहेत, तर मी त्या स्ट्रेसनेच अभ्यासाला बसणार आहे. आणि एकदा तुम्ही स्ट्रेसमध्ये असलात की तुमच्या मेंदूमध्ये जी काही संप्रेरक म्हणजे ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो ते रिलीज होतात, ते तुमचा फोकस घालवतात. आपलं जे वायरिंग आहे की आता इतिहासाचा अभ्यास करते मी, आता गणिताचा अभ्यास करते मी, तर त्याच्यासाठी जी प्रिपेरेशन की आता मेंटली मी रेडी आहे टू रीड मॅथ्स, करेक्ट, आता मला त्यातनं स्विच व्हायचं आहे इतिहासाला, अजून कुठल्याला, ते वायरिंग ब्रेक होतं.
कारण मला असं होतं हे जमेल की नाही, हे जमणार आहे की नाही. तोच प्रश्न असतो. हो. सो फिअर ऑफ परफॉर्मन्स आहे, फिअर ऑफ सक्सेस सुद्धा असतो. कारण की जर आता मी चांगले मार्क मिळवले तर आता अजून परत पुढच्या ह्याच्यात तेच परफॉर्म करावं लागेल. राईट. सो दॅट इज ऑल्सो फिअर ऑफ सक्सेस. फिअर ऑफ फेल्युअर आहेच. काही बाबतीत मी कितीही केलं तरी पालक खुश नाहीच आहेत. बरोबर. अगेन एक केस सांगायला आवडेल. हुशार मुलगा, चांगल्या शाळेतला मुलगा, बऱ्यापैकी पहिल्या 1-2 मध्ये यायचा, पण पहिला नाही आला म्हणून वडील पट्ट्याने फोडायचे. ओके. सो त्याने काहीही केलं तर एका मार्काने जर तो दुसरा आला तर तो घरी जायला घाबरायचा मुलगा. इतक्या लेवलचं एक्सपेक्टेशन जर पालकांचं असेल तर मुलं परफॉर्मन्स पोटेन्शियल नाही असं नाही. बरोबर. मी म्हणते की तुम्ही अटेन्शन स्पॅन कसा मोजता, की मुलगा किती वेळ अभ्यासाला बसतो, तोच मुलगा मोबाईलमध्ये किती वेळ बसतो. जर त्याचा अटेन्शन स्पॅन वीक असेल तर त्याला तिथे पण नाही जमलं पाहिजे ना. राईट. हे काय म्हणतात विषय स्पेसिफिक होत आहे ना. कारण की त्याला खेळण्याचं प्रेशर नाहीये, मोबाईलचं प्रेशर नाहीये, स्क्रीन टाइमचं प्रेशर नाहीये, पण अभ्यासाचं आहे कारण तिथे परफॉर्मन्स आहे. मग तुम्ही प्रेशराईज करताय का त्याला. तो एखाद्या विषयात जर वीक असेल तर तिथे तुम्ही ते कसं हँडल करताय. तुम्ही जर सारखं तेच बोलताय आता आपण वीक होत नाही ह्याच्यात आता अभ्यास केला पाहिजे, मग तुम्ही नक्की एनहान्स कशाला करताय, त्या विकनेसला एनहान्स करताय. तुम्ही त्याला हे सांगा की पण बाकीच्यात किती छान अभ्यास केलास, हे जमलं पण तुला, मग हे पण जमेल अरे. तर प्रेशर रिलीज करतोय. जसं प्रेशर रिलीज होईल आपण रिलॅक्स झालो की वेगळे हॉर्मोन्स सिक्रेट होणार आहेत. करेक्ट. आणि मग फोकस करायला मदत होणार. म्हणजे त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे पण लक्ष द्या, त्याला ते एनहान्स करा. म्हणजे तुम्ही त्याला त्याचा आत्मविश्वास घालवू नका. तुम्ही घाबरले त्याचा पेरेंट मी समजू शकते. तुम्हाला सोसायटीचं प्रेशर आहे किंवा माझा मुलगाने परफॉर्मन्सच केलं पाहिजे, हे प्रेशर हे मान्य आहे मला, पण त्याने तुम्ही त्या मुलाला तोडताय का. करेक्ट. कारण की मी नेहमी म्हणते की अकॅडमिक्स आयुष्यातले 20-25 वर्ष आहेत, बाकीच्या आयुष्याचं काय. आणि ते खरंच नंतर तुम्हाला किती जण ते मार्क्स विचारणार आहेत पुढच्या. बरोबर. हो. आज आपण पॉडकास्ट करतोय, तुम्ही मला मेडिकलमध्ये किती मार्क्स मिळाले नाही विचारणार आहात ना. त्याप्रमाणे तुम्ही पॉडकास्ट करायचं की नाही ठरवणार आहात ना. आणि तुम्ही पण मला नाही विचारणार तुला किती मार्क्स पडले. एक्झॅक्टली. बरोबर आहे. सो ते महत्वाचं नाहीये का 100% आहे, कारण की ते ऍडमिशनला गरजेचं आहे, पण त्याच्यासाठीच वेठीस धरावं का तर नाही. कारण की त्या प्रेशरने आपलं फोकस कॉन्सन्ट्रेशन बिघडणार आहे. आपली हॉर्मोनल सिस्टम बिघडली की मला वाटलं तरी मी ते करू नाही शकणार. आणि मग मला आत्मविश्वास जर एकदा मी गमावला त्या विषयाचा तर मी सिली मिस्टेक करणारच. अगदी समोर दिसतंय, म्हणजे मी घरी तेच सम करून जाईन पण तेच मी परीक्षेत चुकून येणार. कारण तिथे मला ठरवणार आहे ना माझं चांगलं वाईट ती परीक्षा. तर ते फार महत्वाचं आहे विचार करणं. मुलं खूप आता ना हट्ट करतात, रडारड करतात. हे का होतं, म्हणजे त्यांच्यात हे असं बिहेवियर का असतं. मग मी डॉक्टर आहे त्यामुळे त्या भाषेत जरा उत्तर देते की एक असतो डायग्नोसिस, म्हणजे एक असतो रोग आणि एक असतं लक्षणं. तर हट्ट हा रोग नाही, हट्ट हे लक्षण आहे. ओके, इट्स अ सिम्पटम. हट्टाच्या मागचं मूल ज्या व्यक्तीला समजता येईल त्या व्यक्तीला त्याच्यावर इलाज करता येईल. की समजा बरेच आपण बघतो ना की मुलं अगदी लोळण घालतात रस्त्यावर सुद्धा नातेवाईकांसमोर आणि पालक एम्बॅरस्ड होतात आणि मग त्याला ते लेबल दिलं जातं की हट्टीच आहे. पण ते तो का करतो आहे त्याला का हे समजत नाही की एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर आपण हे केल्याने आपल्याला तितकंच नावं ठेवली जाणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जो जाऊन करतोय तर त्याच्या मागे त्याचं काहीतरी वेगळं दाखवण्याचं कारण आहे का, तो डिस्टर्ब आहे का, त्याला भीती वाटते का कशाची. बरेचदा जेव्हा क्लिनिकमध्ये येतात पेशंट तेव्हा आई वडील दिसतात, मूल दिसतच नाही, पण ते पदरामागे लपलंय. मी समजा त्याला काही प्रश्न विचारला तर ते फक्त आईकडे बघते, ते मला उत्तर देत नाही किंवा उत्तर तिच्याकडे बघून देते. तर ह्या सगळ्या ज्या बॉडी लँग्वेजेस आहेत ना त्या पालकाने किंवा जे कोणी त्याला केअर गिव्हर किंवा केअर टेकर्स आहेत त्यांनी जर ते क्लूज घेतले ना तर हट्टीपणा मूल करणार नाही. जेव्हा मला वाटतं की आय एम नॉट हर्ड इनफ, म्हणजे आता आपण नॉर्मल बोलतोय ना, समजा मला लक्षात आलं की सागर माझं ऐकूच येत नाही तर मी माझा आवाज वाढवणार आहे, टोन वाढवणार आहे, फार वाटत तर मी तर शेवटी इथनं उठणार आहे, दातोड खाणार आहे आणि नाहीतर मी अजून काहीतरी व्हायलेंटली बोलणार आहे. तर याचा अर्थ काय आहे की आय एम नॉट हर्ड इनफ असं मला वाटतं. मग मी माझ्या पाल्याचं नीट ऐकते आहे का आणि ऐकल्यानंतर माझी रिॲक्शन काय. करेक्ट. म्हणजे चॉकलेट खाऊ नको हे बरोबर आहे पण ते मी कुठल्या पद्धतीने त्याला सांगते आहे. सो वे ऑफ कन्व्हेइंग युअर मेसेजेस टू युअर चाइल्ड राईट आणि वे ऑफ ॲक्टिव्ह लिसनिंग विदाउट जजिंग.
जर मला माझं मूल सांगते की आई मला भीती वाटते एखाद्या गोष्टीची, ए गप रे, भेण्यासारखं काय आहे, तर तुम्ही त्याची भीती खारिज करता, निगेट करता. तुम्ही ते आधी ऍक्सेप्टच करत नाहीये. बरोबर. जस्ट ते तुम्हाला भीतीदायक वाटत नाहीये म्हणून त्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाला वाटणार नाही असं थोडी. हो बरोबर आहे. तर ऍक्सेप्टन्स जेव्हा आपण मुलाला करत नाही तेव्हा मूल वेगवेगळ्या तऱ्हेने स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. एक तर एज ग्रुप प्रमाणे हट्टाचं पण विश्लेषण वेगळं आहे. लहान मुलं ना त्याला आधी हे माहितच असतं की मी आणि आई वेगळे एंटिटीज आहेत. अगदी जे आपण टॉडलर म्हणतो. जेव्हा त्याला 2-3 वर्षात कळतं की अरे मी हे दोन वेगळ्या व्यक्तीने आता मला सर्वाइव्ह व्हायचंय विदाऊट हर, तर ती चिडचिड आपल्याला दिसणार आहे. त्याला पोचवता येत नाही की मला भूक लागली आहे किंवा मला काय आहे, ती एक चिडचिड वेगळी असणार आहे. जरा आपण एक 7 ते 12 वर्षाचं आलं तर त्याला शाळेतनं काही बोली होतंय का. आजकालच्या मुलांना ते शब्द माहिती आहेत जे आपल्याला तरुणपणी पण माहिती नव्हते. सोशल मीडियामुळे त्यांना व्होकॅब्युलरी त्यांची फार वेगळी आहे. त्यातून जेनजीची एक वेगळी व्होकॅब्युलरी आहे. आता अल्फा आलेत, तर व्होकॅब्युलरीज बदलत चाललेत. ते पालक ओके आहेत का, त्यांना माहितीत का त्या व्होकॅब्युलरीज, आणि विदाऊट जे ते ऍक्सेप्ट करू शकतायत का. तर हे फार महत्वाचं आहे. जर मला नाही हे समजवता आलंय, मला व्यक्त नाही होता आलंय आणि मी व्यक्त झाल्यावर मला खारिजच केलं जात असेल, तर मी ती आदळापाट करणार आहे. तर मी अटेन्शन सिकिंग करणार आहे. मग मी थुंकत बसीन, मारामारी करीन, प्रत्येक वेळा मारामारी करून शर्ट फाडून घरी येईन, किंवा मुली अजून वेगळ्या पद्धतीने रडत बसतील किंवा अजून वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतील, त्यांच्या भातुकलीचा खेळ बदलतील. सो नॅचरल बिहेवियर माझ्या मुलाचं जर चेंज होत असेल आणि मला एका विशिष्ट हट्टाकडे असेल कल, तर त्याच्या मागची त्याची भावना समजावून घेऊन जर मी तो संवाद करू शकले, काय होतंय नक्की सांग, बरोबर, आणि त्याने सांगितलं जर मी ते ऍक्सेप्ट करू शकले की फाईन, मला ते पटू नये आतनं, पण ते दाखवायची गरज नाही, ठीक आहे आपण हे करून बघूयात का, मग आपण एक काम कर, तुला पाण्याची भीती वाटते पण मला हवं की तू स्विमिंग शिकावंस, तर आपण फक्त रोज स्विमिंग पूलवर जाऊयात, तू पाण्यात उतरू नकोस. सो एक स्टेप बाय स्टेप त्याला जर त्याच्याकडे नेलं, त्यातले काही टीचर्स आहेत बघा की काय काय मी बघतो काय घाबरतोय, पाण्यात टाकून देतात मुलांना लिटरली, पण तो एक ट्रॉमा असू शकतो मुलांसाठी. करेक्ट, कारण ते त्याच्यासाठी तयार नाही. आणि हा ट्रॉमा जर आपण सेन्सिटिव्हली नाही घेतला तर तो मोठा पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. स्विमिंग तर ते शिकतील पण आयुष्यभरसाठी आईच्या बद्दल वडिलांबद्दल आकस राहू शकतो, मनात ती अढी राहू शकते, बरोबर, आणि ते नंतर मोठं दुखणं आहे. मॅम, स्क्रीन टाईमचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात, मला आठवलं एक गोष्ट की आजकालची जी मुलं आहेत ना, ह्यांचा स्क्रीन टाईम जास्तच असतो. बघावं तेव्हा म्हणजे जेवताना पण मोबाईल, त्याशिवाय ते जेवत पण नाहीत. बरोबर, आणि पालकांनाही असं वाटतं की ठीक आहे ना, तो जेवतोय तरी ॲटलिस्ट, सो त्यामुळे ते फोन देतात आणि फोन नसेल तर ते जेवत नाहीत. हे कितपत योग्य आहे? म्हणजे योग्य निश्चित नाही आहे, कारण की स्क्रीन टाईमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, अटेन्शन स्पॅन कमी होण्याचं वन ऑफ द रिझन ते आहे. कारण की आपण स्क्रीन टाईम म्हणजे मॅक्झिमम रील्स बघतोय आजकाल, आणि रील्स ही 15 सेकंद ते 1 मिनिटाची फार फार तर असतात. तर त्यामुळे कुठल्याही चित्रावर तेवढंच फोकस करण्याची आपली सवय झाली आहे. आपण बघा ना, आपण टीव्ही बघतोय आणि जाहिरात लागली की आपण चॅनल बदलतो. आपला पेशन्स नसतो ती जाहिरात संपेस्तवर तो चॅनल कंटिन्यू ठेवण्याचा. हे मोठ्यांबद्दल पण झालंय. तर त्यामुळे त्यांचं काय झालंय अगेन, की त्यांना असा विचार करा की थोडंसं सायंटिफिकली पण सांगते की जेव्हा मला आनंद वाटतोय तेव्हा एक प्रकारचं हॉर्मोन रिलीज होतोय ज्याला म्हणतात डोपामाइन. ओके, मला जॉय देतोय, मला छान फील करवतोय. मी जेव्हा स्क्रीनवर ते रील बघतोय किंवा यूट्यूब बघतोय, जे काही मी बघतोय, त्यांनी मला त्याचे छोटे छोटे डोस थोड्या थोड्या वेळाने मिळतात. राईट, सो मला एक सलाईन सारखं सतत एक डोस मिळतोय. आता मी आई म्हणून सांगते, स्क्रीन टाइम सोड, मैदानी खेळ खेळ किंवा अजून ड्रॉइंग कर, छानच काहीतरी सांग, बरोबर, त्यांनी पण मला ते डोस मिळणार आहेत, पण त्याची वेळ स्लो आहे ती प्रोसेस. ओके, इथे सतत एक चित्र हल्लं की दुसरं हल्लं की तिसरं, सो मला ते सतत आहा इफेक्ट्स मिळत आहेत, सतत तो ॲड्रेनलिन रश आहे. मग मला इथे पेशन्स नाहीये पेशन्स की मी छान ड्रॉइंग केल्यावर मला तोच आनंद मिळणार आहे, पण तेवढा पेशन्स कोणाकडे आहे, हा एक मुद्दा. ब्लू लाईट इफेक्ट्स आपल्याला माहितीच आहे. ब्लू लाईट जो आपला डिजिटल मीडियाचा ब्लू लाईट आहे, आपण जेव्हा मोबाईल, लॅपटॉप, कुठल्याही प्रकारचा डिजिटल मीडिया वापरतो, तर त्या ब्लू लाईटमधनं काय होतं, तो ब्रेन ॲज अ डे लाईट घेतो. ओके, आणि डे लाईट म्हणजे झोपायला अलाउड नाही, इट्स अ टाइम टू वर्क, बरोबर. सो ब्रेनला जो सिग्नल मिळाला पाहिजे, आता रिटायर्ड हो आणि आता झोपायचं आहे, तो रात्रभर उशिरापर्यंत आपण मोबाईल घेऊन असल्यामुळे
ब्रेन हा तो सिग्नल मिळत नाही की आता त्यांना वाटतं झोपायची ते वेळ lightच झाली. आहे. हा, बरोबर. त्यामुळे मग झोप येत नाही. मग त्या उशिरापर्यंत मुलंही आता काल जागतायत ना, हो. 12-1 काही पण. त्यातून सॅटर्डे मूव्ही टाइम असतो, बरोबर. मग 2-3 पण. तर त्याच्यामुळे तो शारीरिक पण इफेक्ट होतोय. स्लीपलेस व्हायला लागलेत मुलं. लहान मुलांच्या डोळ्याखाली आत्तापासून काळं आहे, कारण सतत डोळे फाडून फाडून ते बघतायत. आणि ते सोशल ह्याच्यातनं एकलकोंडे झालेत. त्यामुळे सोशल मीडियाचा एक मोठा ड्रॉबॅक आहे. घरात पाहुण्याला तरी बाहेर यायचं नाही, भेटायचं नाही, फ्रेंड्स नको असतात, खाली खेळायला जायचं नाहीये, सतत एका रूम आणि टॅबलेट द्या आणि मग तो खुश आहे. याच्यात पालकांची चूक अशी आहे की स्वतःची थोडीशी जबाबदारी कमी व्हायला पण ते हातात मोबाईल देतात. रडू नको पण घे मोबाईल. त्यांना वेगळे जास्त प्रयत्न करायचे नाही जे आपल्या आई वडिलांनी केलेत. 10 वेळा फेऱ्या मारल्यात हातात घेऊन, खाली एक फेरी मारून आणलीये, किंवा चिवकवची गोष्ट घालून सांगून सांगून खायला घातले. हे कष्ट पालकांकडे कुठे वेळ, मग ते स्वतःहून देतात. आणि ह्यानी एक तिसरं जे मग असे म्हणे की वायरिंग डिस्टर्ब होतं आपल्या ब्रेनचं. मग फोकस कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, आपले परफॉर्मन्स कमी होतात, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. हे सगळे प्रकार लहान मुलांबरोबर होतात, मोठ्यांबरोबरही होतात. त्यामुळे आपण अस्थिरच आयुष्य जगायला सुरुवात करतो. मग 3 तासाचा पेपर मी सलग कॉन्सन्ट्रेशन कसा लिहिणार आहे? नाही. मग तो इथे नाहीच लिहू शकत. बरोबर. मी तिथे पण थोडे थोडे मध्ये मध्ये झूम आउट होणार आहे, पण मला सवयच नाही की सलग एवढं काम करायचं. पेशन्स नाहीये. मग मला उत्तर येत होतं पण वेळ नाही पूर्ण. मध्ये कुठे गायब झाला. एक स्टडी मी ना, एक केस पाहिली मी आता, त्याच्यात ना त्या मुलामध्ये म्हणजे पेशन्स नाही. आता जसं तुम्ही सांगितल्यावरती मला आठवलं की त्याच्या आईची कंप्लेंट अशी आहे की त्याला येतं सगळं, क्लास टीचर पण त्याला सांगते की त्याला सगळं येतं. ओरली जेव्हा विचारतात ना तेव्हा तो सांगतो पण सगळं. एक्झॅक्टली. पण ज्यावेळी एक्झामचा वेळ असतो ना, तो तितका पेशन्स नाहीये की तो लिहू शकेल. आणि तो त्याच्यामुळे त्याचे मार्क्स पण कमी येतात आणि तो तितकंच लिहितो जितकं त्याला माहितीये की मी एवढ्यात पास होणार शकतो. असं म्हणजे हे त्याचाच प्रॉब्लेम असतो. बरोबर. कारण की त्यांना मगाचा एक जो प्रश्न त्याच्यात होता की ओव्हर एक्सपेक्टेशन जे पालकांचं आहे, त्यांनी पण जे प्रेशर आहे, मग त्याच्यापेक्षा जेवढं आहे तेवढं लिहून येतो ना, अँड दे आर ओके विथ दॅट. बरोबर. त्यांना मुळामध्ये त्या ग्रेड्स नकोच आहेत. त्यांना काही फरक नाही पडत की मी पहिला येतोय का 10वा येतोय, झालोय ना पास, आणि आय एम ओके विथ दॅट. कारण की मला परत मोबाईलकडेच वळायचंय. बरोबर. तो माझा फ्रेंड आहे, कारण की त्याच्याकडनं काही जजमेंटही येत नाहीयेत ना मला. पण माझ्यासमोर माझा बसणारा पालकही मोबाईल घेऊन बसला असेल तर काय करायचं मी? ते पण आपापल्या जागी मोबाईलमध्येच आहेत ना. आई वडील, आजी आजोबा पण आहेत आजकाल, ते पण ऍडिक्ट झालेले आहेत. कारण की टीव्ही एकच आहे, मग बाकीचे सिरियल मी युट्यूबवर बघतो किंवा OTT वर बघतो. आता तेच चाललंय. सो मग स्क्रीन टाइम कमी जर व्हायला हवा असेल तर ते फॅमिली रिच्युअल पाहिजे. फक्त मुलं ओरडून उपयोग नाहीये. बरोबर. झोपायच्या 1 तास आधी सगळ्यांचे मोबाईल्स बंद पाहिजे, तर ब्लू लाईटचा इफेक्ट कमी होईल आणि ब्रेन म्हणेल की ओके आता यू आर टायर्ड, गो टू स्लीप. आणि आपले हॉर्मोन्स ज्या वेळा जे सिक्रेट व्हायला पाहिजे ते झाले तर आपलं ते रेग्युलेशन होणार आहे ना. मग ते फोकस कॉन्सन्ट्रेशनचं असेल, झोपायचं असेल, आणि खायचं प्यायचं असेल किंवा आनंद फील करण्याचा असेल. आई वडील पण किती आउटडोर ऍक्टिव्हिटीज करतात, ते किती मुलाला बाहेर घेऊन जातात. करेक्ट. ते पण रात्री येऊन कॉलवरच बसतायत ना. मग तुम्ही मुलांना जर तो ऍक्टिव्ह आउटडोर वेळ देणार नसाल तर मुलांकडे काय ऑप्शन आहे? आपण आता फोन बंद नाही करू शकणार आहोत. बरोबर. मग आपण काय करू शकतो? निगोसिएशन्स, डील्स. 30 मिनिट मोबाईल बघ, 30 मिनिट आउटडोर ऍक्टिव्हिटी कर. त्याला एक ग्रीन डोअर टाइम म्हणतो आम्ही, की मग निगोसिएशन. बरोबर. की सलग 1 तास नाही बसायचं, टेक अ ब्रेक. मग तू हे कर तर हेच करायचं. तर थोडंसं निगोसिएशन डील जर चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं, प्रोडक्टिव्हली केलं, तर तुमचा स्क्रीन टाइम कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर बसा आणि त्याला त्या कॅरेक्टर्स विषयी विचार, हे काय अरे सांग मला नाही, अरे किती मस्त आहे. तर थोड्या वेळ तरी त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईल, तो डिस्ट्रॅक्ट होईल आणि कॉन्स्टंट जे असं अटेन्शन आहे ना ते डिस्टर्ब होईल. सो बी द पार्ट ऑफ इट. एक छान टीम करा आणि तुम्हाला पण त्याचं दाखवायला सुरुवात करा. तर मग ते बॉन्डिंग तुमचं जे आहे, जे मिस होते येत ना, ते जर एकदा जमलं ना तर मग बाकीचं जे तुम्ही सांगाल ते तो ऐकायला लागेल ना. करेक्ट आहे. तो आधी तुम्ही त्याच्या शूज मध्ये पाय घाला आणि मग त्याला घालायला सांगा, तेव्हाच ते वर्क होणार. सगळ्यांनी नुसतं मुलांना दोष देऊन उपयोग नाही. आपण तेच करतोय कारण ऍडल्ट्स. घरामध्ये भांडणं जी होतात त्याचा मुलांवर परिणाम कसा होतो? प्रचंड. आणि जर ती भांडणं जन्मापासूनच मूल बघत असेल किंवा आईच्या पोटात असल्यापासून तर खूप दूरगामी परिणाम होतात. कारण की एक तर त्याला ते नॉर्मल वाटतं किंवा हे नातं असंच असतं
की वडील मारणारच आहेत बाई आणि सहन करायचं, किंवा बाई आकस्ताळीच असते आणि वडील बिचारेच असतात, जे काय असेल ते. त्याच्यात इतर लोकांचा काय सहभाग आहे. पण मी आत डिस्टर्ब होणं तर बंद नाही होत ना, हर्ट होणं तर बंद नाही होत. कारण लहान मुलाला तो आवाज नाही सहन होणार आहे, माणूस घाबरणार आहे, तिथे माझा आवाज फुटणार नाहीये, किंवा कदाचित मी आजीच्या मागे जाऊन लपणार आहे, मी पलंगाखाली जाऊन लपणार आहे. माझ्यात आत्मविश्वासाची कमी निर्माण होणार आहे. माझा नात्यांवरचा विश्वास सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे मी नेहमी म्हणते की एखादा शोपीस तयार होण्याच्या आधीच फुटलेलाच असेल. आपल्याकडे काचाच आल्यात तर तो फुटण्याची भीती नाही. त्यामुळे होप्स जे असतात, आशावाद, तो मुलाचा तयारच होत नाही. आणि मग अटेन्शन सिकिंग नाही, कारण की आई वडील आपल्यातच भांडत बसतात, मुलाकडे लक्षच नाही. मग अटेन्शन सिकिंगसाठी तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता आहे, किंवा मग तो एकदम गुड बॉय बनेल. अगेन एक्स्ट्रीम केसेस याच्यात होऊ शकतात की मला लवकरात लवकर इथनं बाहेर पडायचंय, आणि मला बाहेर पडायचं असेल तर अभ्यास चांगला केला पाहिजे, मी हॉस्टेलला निघून जाईन, अपोजिट होईल, किंवा मग वेगळा बॉन्ड बनेल. काय फरक पडतोय तुम्हाला? आणि तो बायोमिमिकिंग कायम करणार आहे, कारण की आपण त्यांचे रोल मॉडेल आहोत ॲज अ पेरेंट. फक्त तुम्ही काय बोलतायत, काय शिकवतायत त्यातनं नाही, ते काय बघतायत, काय ऐकतायत त्यातनं ते बायोमिमिकिंग करतायत. जर तुमचं एखादी विशिष्ट भाषेत एकमेकांशी बोलत असाल, त्याच्यासाठी ती भाषा नॉर्मल असणार आहे. आणि मग तुम्ही म्हणतात मोठ्यांचं चालतं, तुम्ही नाही बोलायचं, हे डिस्क्रिमिनेशन तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे आईवडिलांनी भांडणं बाहेरच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन भांडावीत. बरोबर, त्यांचा एक वेगळा विषय येतो. मग तो आपला मागच्या पॉडकास्टचा विषय आहे, रिलेशनशिप काउन्सिलिंग. पण यांच्या समोर नको, कधीच नाही. आपण पूर्वी म्हणायचो बघा की बेडरूमच्या बाहेर भांडणं नाही आली पाहिजे, आवाज नाही आला पाहिजे. आपल्याला किती जणांना आठवते आपल्या आई वडिलांनी तसं भांडण, त्यांच्यात नव्हते का दुरावा नसेल असं नाहीच आहे ना. बरोबर, त्यांची पण लाईफ होती, कॉम्प्लिकेशन, सगळे प्रॉब्लेम्स होते, पण एकमेकांना ऍडजस्ट करणं आणि मुलांसाठी काही गोष्टी सोडून देणं, हे ज्या ठिकाणी होतं. आणि मुलांना जर वाटलं ना की आपण प्रायोरिटी नाही आहोत, तर त्यांना ते बाहेर रिफ्लेक्ट होणार आहे ना, ते जिथे जातील तिथे पीपल प्लीजिंग करतील, ती प्रायोरिटी होण्यासाठी, त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी. मग ते चुकीच्या गोष्टी अवलंबतील की इथे तरी मी ऍक्सेप्टन्स लेवलला आहे की नाही आहे. बरोबर. तर हे फार महत्वाचं आहे की पेरेंटल भांडणं जी आहेत ती कशा प्रकारे व्हावीत. एक तर होऊच नाहीत ऑफकोर्स, पण झाली तर ते कसं मॅनेज करावं, मुलासमोर ती कशी येऊ देऊ नयेत. आणि चुकून एखादा घटना घडली तर दोन्ही पेरेंट्स त्याला कसं मुलाला सांगतात. म्हणजे आज मी माझ्या नवऱ्याविषयी माझ्या मुलाला काय सांगते चिडल्यावर, आणि नवरा काय सांगतोय, हे फार महत्वाचं असतं की एकमेकांची इमेज तिथे खराब नाही झाली पाहिजे. बरोबर आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे फक्त भांडणात नाही, अगदी डिवोर्स झाला तरी सुद्धा की यू कॅन स्टील डू गुड को पेरेंटिंग ना. तर हे फार महत्वाचं की आईवडील किती मॅच्युअर आहे तिथे. जर ते असतील तर भांडणं होऊन किंवा मतभेद असूनही मुलगा इन्सिक्युअर होत नाही. कारण की मुलासाठी आईवडील ही एक सेफ प्लेस पाहिजे. बरोबर, ती माझी सुरक्षित जागा आहे की मी बाहेरच्या सगळ्या आहेत ना तिथे येऊ शकतो. ती जागा जर अस्थिर असेल तर मी जाणार कुठे आहे? माझ्या मनात भीती निर्माण होणारच आहे, जगण्याची भीती निर्माण होणार आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण होण्याची भीती निर्माण होणार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलप तर होणारच नाहीये. आणि मग तो अशा अनेक गोष्टी एक्झिबिट करेल, जसं चुकीच्या सवयी, बिछाना ओला करणं, किंवा काही मुलं बघा वय आहे 15 वर्षाचं मग 3-4 वर्षासारखं बोबडच बोलतात आईवडिलांशी. तर हे काय आहे शेवटी ते त्यांची अस्थिरताच दाखवत आहेत. बरोबर, पण आईवडिलांना वेळ का ते लक्षात यायला, हे फार महत्वाचं. सो कुठे ना कुठे चाइल्ड काउन्सिलिंग सोबत पॅरेंटल काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. अगदीच इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन की चाइल्ड काउन्सिलिंगच्या थोडंच आधी बरोबर पॅरेंटल काउन्सिलिंग. म्हणजे 1-2 किस्से मला सांगायला आवडतील की जेव्हा सजगतेचं की जेव्हा एका कपलनी प्लॅन केलं बेबी व्हायचं तेव्हा ते काउन्सिलिंगला आले होते माझ्याकडे. ओके. की तेव्हापासून हाऊ वी कॅन बी अ गुड पेरेंट. तो कसा प्रवास असतो? कारण की बायोलॉजिकली आपण सगळे रेडी आहोत, ॲडल्ट आहोत म्हणजे, पण आपण इमोशनली रेडी आहोत का, फायनान्शियली रेडी आहोत का, आपल्या स्वतःचे जे काही लिमिटेशन्स आहेत माणूस म्हणून ते आपण हील केलेत का. ओके. मी नेहमी म्हणते की एका लहान मुलाचं सर्वात मोठी बुली अनहिल्ड पेरेंट आहे. बाहेरच्या दुश्मनची गरजच नाहीये. घरातच जर अनहिल्ड पेरेंट्स असतील आणि त्यांनी इश्यू सॉल्व्ह केले नसतील तर ते मुलांवर रिफ्लेक्ट होणार. मला भीती आहे एखाद्या गोष्टीची आणि मी ती सॉल्व्ह नाही केली तर मी सतत मुलाला अननेसेसरी जपणार आहे. बरोबर. ती त्याची भीती नाहीच आहे मुळी. मग मी त्याचं लाईफ अजून रिस्ट्रिक्ट करेन, त्याला एक्सप्लोरच होऊ देणार नाही. पण ती भीती मला आहे, मग ती आधी मी हील केली पाहिजे ना. त्यामुळे मी हील होणं म्हणजे पेरेंट्सने हील होणं
ही फार मोठी गरज आहे चाइल्ड हील होण्यासाठी. ओके. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच पेरेंट्सना जेव्हा आम्ही सांगायला जातो की तुम्हाला पण एक सेशनची गरज आहे, एक पॅरेंटल सेशन, तर हा आधी ह्याचं होऊ देत मग बघूयात. पण ह्याचं होऊच शकणार नाही जोपर्यंत मी तुझं बघत नाही. बरोबर, कारण तुम्ही चेंज नाही होणार आहे. एक्झॅक्टली. पण काही पेरेंट्स सुदैवाने खूप ओपन आहेत आणि ते येतात सेपरेट सेशनला. त्यांना आपण शिकवतो की मन कसं तयार होतं आणि मनाचं कार्य कसं चालतं. जेव्हा ते सिमेंटिंग झालं नाही तेव्हा त्याच्यावर कसे ठसे उमटतात, ब्लू प्रिंट्स कशा तयार होतात आणि बायोमिमिकिंग म्हणजे काय, हे सगळं आपण त्यांना त्या पेरेंटल सेशनमध्ये शिकवतो. ते जर मूल होण्याच्या आधी झालं किंवा बाळ असतानाच झालं तर पुढचे सगळे अपघात वाचतात बऱ्याच प्रमाणात. पण काही वेळेला डॅमेज झालेलं असतं, तर मग दोन्ही काउन्सिलिंग साईड बाय साईड होणं गरजेचं असतं आणि त्याला बराच वेळ लागू शकतो. ओके. कारण की डॅमेज बऱ्यापैकी झालेलं असतं. करेक्ट. सो आधी पॅरेंटल काउन्सिलिंग करणं म्हणून इम्पॉर्टंट आहे. कधी इम्पॉर्टंट आहे, पण सुरुवातीला येणारे लोक कमी आहेत आणि एकदा त्या मुलाला आणल्यावर जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा येणारे लोक जास्त आहेत. ओके. त्यातलं सुद्धा कधी कधी एकच पॅरेंट येतो, दुसऱ्याला वेळ नसतो. तसंही असतं. सो मुलाला तुम्ही प्रायोरिटाईज करता आहात की नाही हे मुलांना तुम्ही न सांगताही समजतं तुमच्या ऍक्शन्स. बाबा कधीच नसतात, आई कायम बाहेर असते, आई फोनवरच असते, हे त्यांना त्यांचा निग्लिजन्स जो आहे तो मुलांपर्यंत पोचतो ना. त्यामुळे शाब्दिकरित्याच तुम्ही त्यांना त्रास द्यायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं, तुमच्या बिहेवियर मधनंही मुलांपर्यंत तो निग्लिजन्स पोचवताय, रिजेक्शन पोचवताय. तर ते फार महत्वाचे पालकांना कळणं आणि ते आम्ही सांगू शकतो इफ दे आर ओपन टू इट. तसंच मॅम फिअर्ड फोबियावरती कसं काम करायचं? एक म्हणजे फिअर आणि फोबिया सेम नाही ते आधी समजून घ्या. ओके. फिअर ही एक लॉजिकल गोष्ट आहे की मी रस्त्याने गेले, मला कुत्रं चावलं, मला कुत्र्याची भीती आहे. ओके. कोणीतरी मजेत मला पाण्यात ढकललं, माझा श्वास कोंडला, मला पाण्याची भीती बसली. ह्या लॉजिकल गोष्टी आहेत आणि मग मला भीती आहे. फोबियाज जे असतात ते इलॉजिकल असतात की त्या गोष्टीला मी कधी फेसही नाही केलंय पण विचारांनी सुद्धा मला घाम फुटलाय, कल्पनेने सुद्धा मला घाम फुटलाय. आणि आमच्या थेरपीजमध्ये आम्ही मानतो की ते मोस्टली पास्ट लाईफमधनं येतात की मागच्या जन्मात काहीतरी अशा घटना अपघात घडलेले आहेत आणि ती आम्ही भीती कॅरी केली आहे पुढच्या लाईफमध्ये. दे आर फोबिया. जसं आपण क्लोस्ट्रोफोबिया हा शब्द खूप कॉमन आहे. मी कधी लिफ्टमध्ये अडकले नाहीये पण त्या अडकलेल्या भीतीनेच मी लिफ्टने जात नसेल. बरोबर. ते खूप कॉमन फोबिया आहे ना हा. किंवा लाईट गेले आणि अचानक रूममध्ये अंधार आला तर मला श्वास घेता येत नाहीये, पटकन मला उजेड पाहिजे, खिडकी उघडा, पडदा उघडा आणि देन आय कॅन ब्रीथ. तर हे फोबियाचं ज्याला काही लॉजिक नाहीये, कारण की रूम मोठी आहे, तुम्ही श्वास घेऊ शकताय पण मला घेताच येत नाहीये. तर ही इलॉजिकल फिअर आहे, त्याला आपण फोबिया. फिअर आणि फोबियामध्ये अगेन ऍक्सेप्टन्स खूप कमी असतो पालकांचा. ह्याला काय घाबरायचं, तू शूर आहेस ना. म्हणजे मी एक उदाहरण नेहमी देते की मी रस्त्याने चालली आहे, माझं वय वर्ष 5-10 आहे जे काय असेल, आणि अचानक एक वेडं कुत्रं पळत आलं आणि मी पटकन जी कोण माझी पेरेंट आहे किंवा केअर गिव्हर आहे त्याला मी मिठी मारली किंवा अंगावर उडी मारली की कडेवर घे. तिथे माझ्या पालकाची किंवा त्या केअर गिव्हरची पहिली रिॲक्शन मॅटर करते की मी घाबरायला अलाउड आहे की नाही मला. ओके. बरेचदा काय होतं, राग, लोभ, भीती ज्याला आपण षड्रिपू म्हणतो ते आपल्याला अलाउडच नाही आहेत फील करायला ना. रागवलं नाही पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे, पण वाटतीये ना, ती रियालिटी आहे ना. बरोबर. सो आयडियल वर्सेस रियालिटी चेक. माझं मूल, माझं पालक घाबरलं हे मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याला जज न करता ओके ठीक आहे काय झालं सांग, नक्की काय, मी आहे ना इथे, तू शुअर आहेस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण त्याला मोटिवेट करतोय पण आपण त्याची भीती नाकारतोय. प्रत्येक जण शिवाजी म्हणून नाही जन्माला आलेलं आहे, प्रत्येक जण तलवार घेऊन नाही जन्माला आलेले. काही जण अत्यंत सटल सेन्सिटिव्ह असणार आहेत. तर ओके ठीक आहे, ओके आहे ना मी आता, जरा शांत हो. आधी त्याला शांत करतोय का आपण, राग असेल तरी, भीती असलं तरी. आणि शांत करायचं म्हणजे फिजिकल टच करा, थोडं खांद्यावर हात ठेवा, डोक्यावर हात ठेवा, मिठीत घ्या, ओके ठीक आहे, त्याला थोडंसं ब्रीदिंग करू द्यात आणि मग विचारा ते प्रश्न की नक्की काय झालं. ते जर आपण केलं तर मुलाला ते स्पेस मिळते की मी घाबरायला अलाउड आहे आणि मी ते व्यक्त करायलाही अलाउड आहे आणि नोबडी इज गोइंग टू जज मी. आणि मग समोरचा जो ॲडल्ट आहे तो मला सोल्युशन देणार आहे. सो एक होप पण आहे की मी यातनं कायमस्वरूपी बाहेर पडू. बरोबर. पण आपण जर तू मूर्ख आहेस का, हे काय का ते असं जर बोलायला लागलो तर ती व्यक्ती कायम घाबरत राहते पण व्यक्त होत नाही, आत ते साठतच राहते भीती आणि मग ते मोठ्या लेवलला रिफ्लेक्ट होते. माझ्या पार्टनर बरोबर मी बोलायला घाबरणार आहे, माझ्या बॉस समोर मी बोलायला घाबरणार आहे, फ्युचरमध्ये ते प्रॉब्लेम्स होणार आहेत आणि माहित नाही समोरचं ती भीती ऍक्सेप्ट करणार आहे की नाही.
बरोबर, म्हणून त्यामुळे लहानपणीच फारच तुम्हाला ते महत्त्वाचं. ट्रीट करणं गरजेचं आहे. इमोशन्स ओळखणं आणि इट्स ओके हा, हे पालकांनी समजावणं की इट्स ओके, कधीतरी राग येतो, काहीच हरकत नाही, पण म्हणून मग काय करायचं नाही हे नंतर सांगता येईल. हो, पण ती हो. ऍक्सेप्टन्स, ऍक्टिव्ह लिसनिंग, की नक्की तो त्याच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, बॉडी लँग्वेजमध्ये मला काय सांगू पाहतोय, आणि आय एम ओके विथ दॅट की माय चाइल्ड इज दिस. पालकांना ना एम्बॅरेसमेंट खूप असते, असं कसा माझा बावळट आहे मुलगा, सगळी मुलं किती स्मार्टली पुढे जातात, ह्यालाच एक, मग ते तुमचा पर्सनल इश्यू, त्याचं नथिंग रिलेटेड टू चाइल्ड. तुम्ही तिथे तुम्हाला comparison स्वतःवर करताय. काम करायला हवंय. बरोबर आहे, कारण तुम्हीच कम्पॅरिझन करताय. सागर, मुलांना एकच गोष्ट हवी असते, रादर दोन, अनकंडिशनल लव्ह आणि ऍक्सेप्टन्स. त्यांना बाकी कशाची गरज नाही, त्यांना माहित नसतं पैशाचं महत्व काय आहे. ते तुम्ही त्यांना ती महागडी खेळणी देऊन सांगता, त्यांना जन्माला येतं तेव्हा पैसा हा शब्द माहित असतो का? नाही, नसतो माहिती. त्यांना भावना माहित असतात आणि तिथे सुरक्षित फील व्हायला हवं एवढंच माहित असतं. ती स्पेस निर्माण करायला पाहिजे. सो मॅम, आजकाल जी कॉमन गोष्ट आहे, आपण पाहतो की डिवोर्स झाल्यानंतर मुलांना एकतर ते आईकडे असतात नाही तर वडिलांकडे असतात अंडरस्टँडिंगनी. सो ह्यामध्ये ना, ह्या सिच्युएशनमध्ये मुलांवर कसा परिणाम होतो? ह्या सिच्युएशनमध्ये मुलांवर जो परिणाम होतो त्याची डिपेंडन्सी जी आहे ती सिच्युएशन, पॅरेंट्स ते कसं हँडल करतात स्वतः डिवोर्स, कारण तो त्यांच्यासाठी पण ट्रॉमा आहे. आणि मगाशी एक मी मुद्दा केला की एकमेकांविषयी ते काय सांगतात मुलाला. बरोबर, तुझा बाबा कसा आहे, तुझी आई कशी आहे. ओके. सो मी पालकांना नेहमी सांगते की तुम्ही एकमेकांना शत्रू म्हणून बघत असाल, पण जेव्हा तुम्ही को पेरेंटिंग करता आहात तेव्हा तुम्ही एका पेजवर असणं गरजेचं आहे, तर तुमचं मूल डिवोर्स होणे इन्सिक्युअर होणार नाही. त्याला बाय लॉ एकाला चूज करावं लागतं, हे दुर्दैव आहे. बरोबर. पण रोजच्या तुमच्या जे काही तुम्ही डील केलं असेल की विकेंडला ह्यांच्याकडे राहील किंवा असं, त्याच्यात तरी त्याला ती स्पेस द्या दोघांनी, जिथे आपण एकमेकांविषयी वाईट बोलणार नाही. किंवा मुलांना माध्यम निवडलं जातं, काय काय म्हणत होती तुझी आई, कोण येतं घरी, ट्रान्सलेटर, तिथे काय चाललंय ते, स्पाय. बरोबर, हो हो हो, की कोण आलं घरी, किती जण आले. तर मुलं ते करायचं नाहीये आपल्याला, की त्या मुलांवर ते ओझं नाही टाकायचं आपल्याला. वेगळंच काहीतरी शिकवताय. आणि त्याला ते 2च दिवस तुमच्या बरोबर मिळणार आहे, तिथे तुम्ही पेरेंटिंग करण्यापेक्षा तुम्ही अजूनही तुमच्या डिवोर्सशीच खेळताय किंवा तुमच्या सेपरेशनशीच खेळताय, लिगल झाला असेल किंवा नसेल. आणि त्या पाल्याला तुम्ही मनात काय भरवताय, आणि हे त्याचं काम नाहीये तुम्हाला माहिती पुरवणं समोरच्याची. तुम्ही त्याचा यूज करताय, पण जे काय 2 दिवस आहेत तिथे त्याला फक्त बाबा भेटला पाहिजे किंवा फक्त आई भेटली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जे काही प्रोडक्टिव्ह तुम्हाला वेळ घालवायचा आहे, त्याला काय आवडतं ते एकत्र करणं. मग त्याला बाहेर घेऊन जाणं असेल, लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणं असेल, एखाद्या गेमिंग झोनमध्ये घेऊन जाणं असेल, त्याच्याबरोबर बसून एखादी छान मूव्ही बघणं असेल, तुम्ही हे करणं अपेक्षित आहे. आणि जर ते केलं तर सेपरेट 2 जण झालेले आहेत तरी सुद्धा आय एम हॅपी, कारण दे आर गुड फ्रेंड्स ॲज अ को पेरेंट. आणि मी असे पण काही म्हणजे केसेस आहेत जिथे पाल्याने सांगितलं की प्लीज डिवोर्स घ्या. अच्छा, ओके. अँड आय विल बी हॅपी. कारण की आपल्या इस्पेशली भारतीय संस्कृतीमध्ये मुलांमुळे डिवोर्स न होण्याचं प्रमाण जास्त आहे, की मुलांसाठी मी सहन करते किंवा करतोय. बरोबर, राईट. पण मी कधी कधी पालकांना सांगावं लागतं की प्लीज त्यांच्यावर उपकार करा आणि डिवोर्स घ्या, कारण तुम्ही एकत्र राहून त्यांच्यासमोर जे काय करता आहे ते तितकंच घातक आहे. पण एक चांगला फॅमिलीमध्ये संवाद जर आपण घडवला की का आम्हाला सेपरेट व्हावं लागतं आहे, आणि तरी सुद्धा तुझे पालक म्हणून आम्ही 100% आहोत, आणि हे जर तुम्हाला सुसंवादाने पोहोचवता आलं तर मुलं इन्सिक्युअर होत नाहीत. काही केसेसमध्ये दुसरे पार्टनर्स येतात, आईचे किंवा वडिलांचे, ते सुद्धा जर सजग असले तर 4ही पार्टनर्स को पेरेंटिंग करतात. ओके. अशा पण आपल्याकडे केसेस आहेत. अच्छा. आणि डिव्होर्स झाल्यानंतर खरं तर तुमचं प्रेशर निघून गेलं ना त्या नात्याचं. बरोबर, हो हो. मग तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर तुम्ही ऑलरेडी 10-15 वर्ष संसार केलाय, ती तुमची बेस्ट फ्रेंड बनूच शकते. बरोबर. तर ऍटलिस्ट आपण ह्या पेजवर असलं पाहिजे एका, की आपण कॉमन पेरेंट आहोत एका ह्याचे, आणि जे आपलं झालं ते त्याचं नाही झालं पाहिजे. सो आपले भांडणं बाहेर, पण त्याच्यासाठी आपण एका पेजवर आलो. स्पेशल नीड्स जे असतात, स्पेशल चाइल्ड्स, ह्यांच्यासाठी काउन्सिलिंग किती इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट आहे पेक्षा करता येतं का, हा खरं तर प्रश्न जास्त योग्य आहे. कारण की स्पेशल नीड्सचा स्पेक्ट्रम जो आहे सागर, तो खूप वाईड आहे. म्हणजे माइल्ड रिटार्डेशन असेल, ADHD सारखा सिम्पटम आहे, किंवा ऑटिझम आहे, किंवा कम्प्लीट रिटार्डेशन आहे.
तर ह्या सगळ्याचा स्पेक्ट्रम वेगळा असल्यामुळे काही पाल्यांशी डायरेक्ट संवाद साधता येऊच शकत नाही, कारण त्यांचं एक वेगळं जग आहे ना. ऑटिझम व्यक्ती हे आपल्या जगात स्वमग्न आपण म्हणतो त्याला, ते आपल्या जगात आहेत. तू त्यांच्याशी बोलल्यानंतर ते तुझ्याकडे बघणार सुद्धा नाहीये. करेक्ट. त्यांच्या कानामध्ये ते पोहोचणार आहे, पण ऑटिझमची पण कुठली स्टेज आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. बरोबर. काही वेळा आपल्याला सतत फक्त पालकांची मदत घ्यावी लागणार आहे, किंवा इथे खूप जास्त त्यांची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करणं, ते काय आजूबाजूला करतायत ते आपल्याला दाखवत असतात, त्यांना काय फील होतंय, की आता ह्या 4 गोष्टी आहेत त्यातलं ते काय पिकअप करतायत. त्यांनी कलर तुम्ही ठेवला तर कुठला कलर पिकअप करतायत, किंवा अधिक काही त्यांचं काम तुमच्या आईवडिलांनी दाखवलं की ही त्यांनी चित्र काढली आहेत, त्यांनी काय केलंय. तर कधी कधी डायरेक्ट काउन्सिलिंग त्याचे शक्य नाही, इनडायरेक्ट काउन्सिलिंग. किंवा आपण तारे जमीन पर पिक्चर बघितला, त्यांना काही लर्निंग डिसॅबिलिटी आहे का. मुलं म्हणजे पालक तिथपर्यंत पोहोचतच नाही, तो ढ आहे किंवा तो आळशी आहे, अभ्यास करत, हेच बघितलं जातं. त्याला खरंच ते समजत नाहीये का, आणि आपण ते ऍक्सेप्ट करू शकतो का डिसेबल मुलं आपलं. मला नेहमी वाटतं की पालक मुलाला 100% स्पेशल चाइल्डमध्ये सांगते ऍक्सेप्ट करत नाहीत. सोशल प्रेशर असतं अनफॉर्च्युनेटली. आपली फॅमिली पण ऍक्सेप्ट करते की नाही का आमच्या दोघांवरच तर लोड आहे आता आपल्या मुलाचा, हे प्रेशर असतं. पण आपल्यापेक्षा बाहेरच्या देशांमध्ये बघा की तरीसुद्धा दुसरं मूल पैदा केलं जातं, किंवा जॉब सोडत नाहीत कोणी, आणि त्याचा ऍक्सेप्टन्स लेवल आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. तर ऍक्सेप्टन्स जर आपण केला आणि तर आपण काउन्सिलरच्या मदतीने त्याला खूप चांगलं आहे पेक्षा जास्त प्रोडक्टिव्हिटी देऊ शकतो त्या मुलाला. तर ते करता येईल. पण अगेन स्टेज काय आहे स्पेशल चाइल्डची, कुठला नक्की डायग्नोसिस आहे, आणि पालकांचा त्याच्यात किती सहभाग आहे. कारण की आपण तिथे पालकांवर डिपेंडन्सी जास्त आहे आपली ॲज अ काउन्सिलर. तर त्यांची हेल्प इम्पॉर्टंट आहे, खूप आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन आहे ना, त्याला नक्की मूल त्याचं माहिती आहे ना नक्की किती कसं आहे, करेक्ट, त्याच्यावर डिपेंड आहे. थँक्यू सो मच मॅम. मी तुमचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. शुअर. आणि ज्यांना पण चाइल्ड काउन्सिलिंग त्यासकट पॅरेंटल काउन्सिलिंग ची गरज आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि थँक्यू सो मच, इतकी छान माहिती आपल्या ऑडियन्सला तुम्ही दिली. थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. आणि अजून एक छान विषय आपण टच केलेला आहे. येस. आणि मी सगळ्या पालकांना एक आव्हान नक्की करू इच्छिते की स्वतःला कमी समजू नका. तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची गरज सांगतोय याचा अर्थ फक्त तुमची फॅमिली हॅपी राहावी, तुमचं जे काही त्रिकोणी चौकोणी कुटुंब असेल त्याच्यात फ्रिक्शन्स कमी व्हावेत, आणि तुमच्याच एम्बॅरसमेंट कमी व्हावेत रादर, जे तुमच्यामुळे किंवा पाल्यांमुळे तुमच्या होत आहेत. तर थोडंसं ओपन माइंड राहा त्याच्यासाठी, आणि गरज पडली तर जरूर स्वतःसाठी त्याच्यासाठी काउन्सिलिंग घ्या. आणि काउन्सिलर म्हणजे एक चांगला आपला फ्रेंड जो आपल्याला लाईफमध्ये आपली लाईफ चांगली कशी होईल एक दिशादर्शक असतो. बरोबर. हो. तर त्याला बाकी तुम्ही गोष्टीकडे विचार न करता असं फ्रेंड समजून जर तुम्ही गेलात तर तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि तिथे एक महत्वाचं आहे की आमची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे किंवा आमचं नातं नसल्यामुळे तिथे जजमेंट नाही आहे. येस. आम्ही अनेक प्रकारच्या केसेस बघतो, त्यामुळे धक्के नाहीत की हे असं कसं असू शकतं, हे असं असू शकतं, आम्हाला माहिती आहे, आम्ही असं बघितलेलं आहे. तर मग तो आमच्याकडनं जेव्हा ऍक्सेप्टन्स त्या पालकांनाही मिळतो आणि मग मुलांनाही मिळतो ना, तेव्हा तिथे मोकळेपण येतं ना संवादामध्ये. येस, बरोबर आहे. आणि मग तशाच गाठी सोडवायला आपण जर पेरेंट आणि पाल्यांमधल्या जर आपण केल्या तर त्यांचं लाईफ उलट जास्त सोपं होणार आहे. बरोबर आहे. थँक्यू सो मच. येस. मी नंबर तुमचा डिस्क्रिप्शन मेन्शन केला आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.